हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझा भाऊ मला जॉबवरून घ्यायला आला. तर तिथून पुढं आम्ही प्लॅन केला की एल्प्रो मॉलला जायचं. मग आम्ही एल्प्रो मॉलला आलो. तिथे बुक फेस्ट होते, 2 बुक्स आम्ही तिथून घेतले. त्यानंतर गेम झोन्समध्ये आलो. तर हा गेम असा होता की तिथे कोणत्याही एरोवर एका नंबरवर एरो आला पाहिजे आणि त्या नंबरला जे गिफ्ट असेल ते तुम्हाला भेटेल. तिथून पुढे मग आम्ही आलो बॉलिंगला. बॉलिंगमध्ये मी पहिल्याच डावात पार केला होता, 2 राहिलेच होते, पण तरी पण मग त्याच्यानंतर माझा भाऊ शॉक झाला होता आणि मी खुश झाले होते. त्याचे एक्सप्रेशन्स तुम्ही बघू शकता. त्यानंतर तो गेला आणि तुम्ही त्याच्या शॉटमध्ये बघू शकता की त्याने पहिल्याच बॉलमध्ये पूर्ण क्लिअर केलं होतं. तिथून पुढे त्याची खुशी बघू शकता. 10 राऊंड्स असतात, 10 राऊंड्स पूर्ण करून स्कोरिंगमध्ये लास्ट तो जिंकला होता, कारण की तो एक ह्यामध्ये एक्सपर्ट होता आणि माझी एक्सप्रेशन ही होती कारण तो जिंकला होता. तिथून पुढे मग आम्ही ह्या गेममध्ये गेलो. स्कोरिंग बोर्ड असतो म्हणजे तिथे हातोडी वगैरे मारायचं आणि ते स्कोरिंग आलं पाहिजे. मी 2दा डाव खेळले, पण दोन्हीमध्ये पण मला 2 स्कोरिंगच भेटले होते. तर हे असे 2 पॉईंट्सच भेटले होते मला. तिथे माझा भाऊ मला थोडंसं बोलत होता की काय फायदा तुझा खाऊन पिऊन. तर अशा प्रकारे माझं तोंड झालं होतं. त्यानंतर आले होते हे तिकीट्स आणि मग मी एवढी खुश झाली होते, तिकीट्स भेटले, बट त्याचा काहीच उपयोग नंतर झाला नाही. मग हा बोर्ड गेम खेळलो एक. त्यात खरं तर आम्ही खेळलो, पण त्यात स्कोरिंग कोणाची आली ते आम्हाला काहीच कळालं नाही. तिथून पुढे मग हा माझा भाऊ बघा लहान मुलांसारखा बाईक खेळताना. त्याला मी म्हणत होते स्वतःची गाडी असताना ही गाडी का तुला खेळायची, तर म्हणत होता ही याच्यात मज्जा येते असं तसं. आम्ही खेळलो वगैरे, ह्यातही तो हारतच होता, ह्याला काहीच जमलं नाही ते. त्यानंतर आम्ही गेलो मग KFCमध्ये. KFC खूप दिवसाचा प्लॅन होता KFC जाण्याचा, पण जमतच नव्हतं. मग एल्प्रो म्हणजे मॉलला जाण्याच्या खुशीमध्ये आम्ही ते तिथे खेळलो, खाल्लं पिल्लं आणि थोडं तिथेही आमची मस्ती गंमत वगैरे चालू होती. त्यानंतर आम्ही घरी मॅगडीचं पार्सल घेतलं. त्यानंतर घरी जाण्यासाठी निघालो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.